हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत काही अशा गोष्टींबद्दल ज्यामध्ये आपण स्पेसिफिकली जास्त इन्व्हॉल्वमेंट घेत नाही किंवा थोडं आपण अवॉइड करायचा प्रयत्न करतो किंवा काही गोष्टी माहिती नसतात. जसं मार्केट बघा, प्रत्येकाला वाटतं की मार्केट वरती गेल्यावरच पैसे कमवू शकतो किंवा साईडवेज असेल तरच पैसे कमवू शकतो किंवा बॅरिश असेल तरच पैसे कमवू शकतो. सो दॅट इज अ ट्रू. लेकिन जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर मी आज तुम्हाला अशी काही गोष्टी सांगणार ज्यात मार्केटमध्ये ओव्हरऑल आपण डिरेक्शनवरती बेट न करता आपण ट्रेड करणार आहोत व्होलॅटिलिटीवरती. की व्होलॅटिलिटीवरती जर मी एखादा सेटअप बनवायचा असेल किंवा ट्रेड्स करायचे असतील तर असा कोणता डेटा पॉईंट आहे जो मी बघू शकतो किंवा त्यामध्ये जाऊन मी एखादी ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो त्याआधी आपल्याला व्होलॅटिलिटीचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर असला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील. द लॉजिक इज सिम्पल. बघा, जर मी व्होलॅटिलिटी बद्दल थोडंफार सांगायचं म्हटलं तर मी थोड्याला वरती शिफ्ट करतो. ठीक आहे ना. बघा, व्होलॅटिलिटी बद्दल जेव्हा पण आपण डिस्कस करतो ना, तेव्हा आपण एक एक्सपेक्ट करतो की मार्केटच्या डिरेक्शन. सो व्होलॅटिलिटी मीन्स अ फिअर इन द मार्केट किंवा एक्सपेक्टेशन्स की मार्केट मोमेंटम किती देऊ शकतो. ठीक आहे. नाव कॅरेक्टरिस्टिक्स जाऊया, एक एक कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, त्याच्यानंतर आपण सेटअप वरती येऊया. ठीक आहे. सो व्होलॅटिलिटीची एक पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे विच इज नेगेटिव्ह विथ प्राइस. ठीक आहे. दॅट मीन्स व्हॉट, सपोज इथे मी व्होलॅटिलिटी बघितली आणि प्राइस बघितली. जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राइस जो आहे तो पडण्याचे चान्सेस जास्त असतात. प्राइस जे ते पडते जास्त. ओके. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढत असते तेव्हा मला कुठेतरी प्राइसमध्ये ड्रॉप, जसं बघा कोविड किंवा कोणत्याही पॅन्डेमिक सिच्युएशन बघा, कंपनीचे रिझल्ट असतील तेव्हा किंवा ओव्हरऑल इलेक्शनच्या वेळेसच्या आसपास बघा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राइसेस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. कोणतीही एखादी न्यूज, सपोज एखादी वॉर सिच्युएशन क्रिएट झाले, राईट, तेव्हा व्होलॅटिलिटी शूटअप करते आणि प्राइस पडते, राईट. सो मॅक्झिमम टाइम जेव्हा आपण व्होलॅटिलिटी शूट केले प्राइस पडले 75-80% ऑफ द टाइम तुम्ही बघितलं ना, तेव्हा आन्सर इज धिस की प्राइस खाली पडते. सो व्होलॅटिलिटीचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे विच इज अ नेगेटिव्ह विथ द प्राइस. ओके. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? सेकंड थिंग हे आहे की व्होलॅटिलिटी प्राइस सोबत नेगेटिव्ह आहे बट व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम. विथ प्रीमियम्स. ठीक आहे. म्हणजे काय, सपोज व्होलॅटिलिटी मी इथे घेतलं आणि कॉल आणि पुट घेतलं. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा कॉल अँड पुटचे प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा कॉल अँड पुटचे प्रीमियम्स पण खाली पडतात. ओके. सिंपल आन्सर आहे. व्होलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ द प्राइस. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राइसेस खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. का होतं? द आन्सर इज डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे. आन्सर इज व्हॉट? डिमांड सप्लाय. बघा, लॉजिक इज सिम्पल. लेट्स सी, आपण ऑप्शन्सचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो रायटर पर्स्पेक्टिव्हने बघतो, राईट. नाव जेव्हा पण व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा काय होतं, मार्केटचे एक्सपेक्टेशन्स वाढतात मोमेंटम द्यायचे. एक तर तो बुलिश मोमेंटम देऊ शकतो किंवा बेरिश मोमेंटम देऊ शकतो. लेट्स अज्युम जर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली तर ज्यांनी ऑप्शन सेल केले त्यांना काय आहे, त्यांना फिअर आहे की मार्केट डिरेक्शन घेऊ शकतो. सो जर मार्केटने डिरेक्शन घेतली वरच्या साईडला तर कॉल साईडला लॉस होईल, जर खालच्या साईडला डिरेक्शन घेतलं पुट साईडला लॉस होईल. सो ते काय करतात, ते स्वतःच्या पोझिशन्स हेज करायला सुरुवात करतात, राईट. सो जेव्हा आपण पोझिशन्स हेज करतो दॅट मीन्स व्हॉट, आपण बाईंग करतो, राईट. सो जेव्हा पण आपण बाईंग करतो तेव्हा त्या पर्टिक्युलर ऑप्शनची डिमांड वाढते, कारण खूप जास्त ज्यांनी सेल केले ते पटापट बाईंग करायला सुरू करतात, तेव्हा त्या प्रत्येक ऑप्शनची डिमांड वाढते. सो जेव्हा पण कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते, आपण काय शिकलेलं 11-12 इकॉनॉमिक्स, कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा त्याची प्राइस वाढते आणि जेव्हा कोणत्याही गोष्टीची सप्लाय वाढते त्याचा प्राइस खाली पडतो. सो जेव्हा तुम्ही हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असतात तेव्हा हेज करायला लोक कॉल ऑप्शन बाय करतात, त्यामुळे त्याची डिमांड वाढते आणि त्यामुळे त्याची प्राइस वाढते. एक स्टॅटिस्टिकल रिझन आहे. ह्याला तुम्ही म्हणू शकता की सेलर्स जास्त प्रीमियम मागतो, एक्सपेक्टेशन असतात म्हणून, ते पण बरोबरच आहे. आणि सेकंडली, जेव्हा व्होलॅटिलिटी कमी असते तेव्हा काय, एक्सपेक्टेशन्स मार्केटचे कमी आहेत मोमेंटम द्यायचे.
सो बाईंगकडे शिफ्ट होण्याऐवजी सेलर्स जास्त सेल करतात की त्यांना त्याचा थीटा बेनिफिट मिळेल की मार्केट जास्त वेळ मोमेंटम नाही देणार आहे. सो जास्त सेल केल्यामुळे सप्लाय जो आहे तो ऑप्शनचा वाढतो आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीचा सप्लाय वाढतो त्याची प्राइस कमी पडते. राईट. सो हे एक कन्सेप्ट आहे. ओके. नाव व्होलॅटिलिटीची आणखी एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे मीन रिव्हर्टिंग. ओके. मीन रिव्हर्टिंग मीन्स व्हॉट? मीन रिव्हर्टिंग लाईक दिस, असं. ओके. वरती गेली पुन्हा मीन गेली, खाली आली पुन्हा मीन गेली. सो एक लाईक दिस. ओके. पण व्होलॅटिलिटीचा जर तुम्ही ग्राफ पाहिला ना तुम्हाला काही असा दिसेल. राईट. सो मीन रिव्हर्टिंग झाली. ह्यामध्ये चौथी एक येतं की व्होलॅटिलिटी जी आहे ती स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल असते. ओके. मीन्स व्हॉट? की व्होलॅटिलिटी बघा टाइम जी आहे ती खूप वेळ स्पेंड करते खालच्या साईडला, पण जेव्हा जेव्हा एक हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये येतं तेव्हा व्होलॅटिलिटी एक क्विक ड्रॉप देते. यू कॅन सी. असा ग्राफ दिसतोय का तुम्हाला? असा वरती गेल्या परत असं असं झालंय, असं असं झालंय, असं दिसतोय का? नाही ना. जेव्हा पण व्होलॅटिलिटी ग्राउंड लेवलला असते तेव्हा ते एक स्टिकी एन्व्हायरमेंटमध्ये असते. खूप वेळ व्होलॅटिलिटी ग्राउंड लेवलला टाइम स्पेंड करते आणि जेव्हा पण व्होलॅटिलिटी शूट करते हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला जाते तेव्हा टाइम स्पेंड नाही करते, परत आपल्या मीनकडे येते, परत ॲव्हरेजकडे येते आणि तिकडे टाइम स्पेंड करत असते. सो ही एक कन्सेप्ट आहे ह्यामध्ये आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे ही. ना ह्याच्यावरती आपल्याला ट्रेड्स कशा बनवायच्या. ओके. एकदा बघून घ्या, जर तुम्हाला नसेल समजल्या या गोष्टी पुन्हा एकदा रिवाइज पुन्हा समजा या गोष्टी, त्यानंतरच पुढे या, कारण जर ह्या गोष्टी नाही समजल्या तर तुम्हाला पुढे नाही समजणार. राईट. सेटअप काय याच्या पाठचा. सो सिम्पल बघा, आपल्याला काय माहिती आहे की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात. सो व्होलॅटिलिटी वाढल्याने प्रीमियम्स वाढतात. सो प्रीमियम वाढल्याने बेनिफिट कोणाला आहे? बायरला आहे. आणि व्होलॅटिलिटी पडल्यामुळे प्रीमियम्स खाली पडतात. तो प्रीमियम पडल्यामुळे बेनिफिट कोणाला आहे? सेलर्सला आहे. सो मी काय इथे करणार? मी इथे बाय आणि सेल दोन्ही स्ट्रॅटेजीज बनवू शकतो. राईट. सो जर मी इथे स्ट्रॅटेजीजचा पार्ट जर कव्हर करायचं म्हटलं तर सिम्पल बघा, ठीक आहे. ठीक आहे ना. जर मी ते स्ट्रॅटेजीज पार्ट कव्हर करायचं म्हटलं सो आपल्याकडे दोन कन्सेप्ट आहे. एक आहे व्होलॅटिलिटी वाढणे म्हणजे लॉंग व्होलॅटिलिटी आणि दुसरा पार्ट आहे आपल्याकडे जो आहे शॉर्ट व्होलॅटिलिटी. बरोबर. नाव सिंपल बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतंय की व्होलॅटिलिटी वाढू शकते तेव्हा मी काय इथे करणार? लॉंग स्ट्रॅडल. ओके. लॉंग स्ट्रॅडल मीन्स व्हॉट? मी एटीएम कॉल आणि पुट बाय करणार. ओके. दॅट मीन्स व्हॉट? मी एटीएम कॉल अँड पुट ऑप्शन बाय करणार. नाव एटीएमच का? आउट ऑफ द मनी का नाही? इन द मनी का नाही? द आन्सर इज सिम्पल. व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो सर्वात जास्त तुम्हाला मिळतो एटीएम स्ट्राईक वरती. सो तुम्ही ह्याचा पे ऑफ पहिला ना तुम्हाला काही असा बघायला मिळेल पे ऑफ लाईक दिस. ओके. सो लॉंग स्ट्रॅडल आपण बनवणार केव्हा? जेव्हा आपल्याला वाटेल की व्होलॅटिलिटी जी आहे वाढू शकते. ओके. आणि जेव्हा आपल्याला वाटत असेल की व्होलॅटिलिटी आहे ती खाली पडू शकते, सो व्हॉट आय विल डू? मी इथे येऊन जाऊन बनवणार शॉर्ट स्ट्रॅडल. ओके. सो मी इथे काय करणार? एटीएम कॉल आणि पुट सेल करणार. ओके. सो तुमचा पे ऑफ काही असा बनतो लाईक दिस. राईट. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा ड्रॉप मिळतो व्होलॅटिलिटीमध्ये तर तुमचे प्रीमियम्स पडणार आहेत आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटीमध्ये गेन मिळतो तुमचे प्रीमियम्स वाढणार आहेत. सो बिकॉज ऑफ गेन होणार आहे सो आय विल गो विथ द लॉंग व्होलॅटिलिटी आणि बिकॉज ऑफ व्होलॅटिलिटी पडणार आहे नाव आय विल गो विथ द शॉर्ट वॉल ट्रेड्स. नाव सिम्पल आन्सर इज 185 एफएनओ स्टॉक. क्वेश्चन सॉरी नॉट आन्सर. 185 एफएनओ स्टॉक्स आहेत आपल्याकडे. सो कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे व्होलॅटिलिटी वाढण्यामुळे त्याचे प्रीमियम्स वाढण्याचे आणि कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की व्होलॅटिलिटी पडू शकते त्यामुळे प्रीमियम फाइंड आउट करावं तर लागेल ना. कोणत्या स्टॉकमध्ये व्होलॅटिलिटी वाढणार आहे कमी होणार कसं समजणार? राईट.
सो त्याचा आन्सर आहे माझ्याकडे इज कॉन्सेप्टचा टूल. तुम्ही या इथे ट्रेडिंगवरती या, ऑप्शन्स ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आलात तर इथे बघा वॉल ट्रेडर आहे. ओके, सो वॉल ट्रेडर मी तुम्हाला सांगतो फर्स्ट याचा इंटरफेस, त्याच्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊ. सो इथे जनरली तुम्हाला 2 सिग्नल येतात. करंटली इथे लॉंग व्हॉलेटिलिटीचे सिग्नल्स आहेत, ठीक आहे फाईन. पण इथे तुम्हाला 2 सिग्नल येतात. एक येतं लॉंग व्होलॅटिलिटी, जसं इथे आलेत पीबी, आणि दुसरा येतं शॉर्ट व्होलॅटिलिटी. ओके, सो जेव्हा पण लॉंग व्होलॅटिलिटीचा सिग्नल तुम्हाला येतो तेव्हा आपण मोमेंटम अँटिसिपेट करतो की IV जो आहे तो वाढू शकतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा शॉर्ट व्होलॅटिलिटीचा एक सिग्नल येतो, दॅट मीन्स आपण अँटिसिपेट करतो एक मोमेंटम की प्राइस जी आहे ती IV ची खाली पडू शकते, IV ड्रॉप होऊ शकतो. ओके, नाव सिंपल बघा, यू कॅन सी अ ब्रिटानिया, टेक महिंद्रा, टायटन, झायडस, IGL यामध्ये करंटली दिसते की एक लॉंग वॉलचा सिग्नल आहे आणि सिग्नल डेट आहे 3 म्हणजे जेव्हा मी रेकॉर्ड करते व्हिडिओ ती, आणि ATM IV करंटली हा चालू आहे. सो टेक्निकली ह्याच्यात मी ट्रेड्स कधी बनवणार, नेक्स्ट दिवशी बनवणार का? द आन्सर इज नो. ज्या दिवशी सिग्नल आलाय त्या दिवशी मार्केट एंड होण्याच्या 10-15 मिनिटं आधी किंवा 15-20 मिनिटं आधी जाऊन मी तिकडे ट्रेड बनवणार. ओके, अर्धा तास थोडा लांबच होईल पण 15-20 मिनिटं आधी मी ट्रेड बनवणार. ओके, का? कारण जसं दुसऱ्या दिवशी IV ड्रॉप होईल किंवा IV वाढेल त्याचा बेनिफिट मला ओपनिंगमध्येच मिळेल, राईट? नाही तर काय होणार की दुसऱ्या दिवशी आपण ट्रेड बनवतो तर तोपर्यंत IV शूट झाला असेल, तोपर्यंत आपल्याला बेनिफिट नाही मिळणार. सो मार्केट जेव्हा सिग्नल आलाय त्याच्या दिवशी मार्केट क्लोज होण्याच्या 10-15 मिनिटं आधी आपण जाऊन तिकडे ट्रेड बनवणार. सोपी कन्सेप्ट आहे. नाव जर तुम्हाला ह्याचा हिस्टॉरिकल डेटा बघायचा असेल तर चार्टमध्ये या. नाव यू कॅन सी द निफ्टीचा बघा काही सिग्नल्स आहेत इकडे, जसं 30-8 एक सिग्नल आहे का लॉंग व्होलॅटिलीचा, 11.51चा आणि 11.89 मध्ये एक्झिट दिले, छोटा सिग्नल होता. बट त्याच्या आधी बघा 1.8 सिग्नल आलेला, 5-8 पर्यंत चालला, 11ची वरती 18 वरती जाऊन क्लोज झाली, 7% वरतीचा चेंज, राईट? इथे पण बघा खाली आहे, थोडेफार नेगेटिव्ह पण आहेत, राईट? ते जर तुम्हाला एखाद्या स्टॉक्सचं बघायला म्हटलं मी तर लेट्स सी, नेक्स्ट 50 तर आता चाललंय. NMDC तुम्ही पाहिलं तर बघा NMDC मध्ये पण खूप सुंदर सिग्नल्स आहेत. जसं लॉंग व्होलॅटिलीचे ट्रेड्स थोडाफार NMDC मध्ये जास्त चाललेत नाही, बट शॉर्ट व्होलॅटिलीचे ट्रेड्स खूप सुंदर चाललेत. यू कॅन सी हा बघा 23%चा एक चांगला ड्रॉप आहे, त्याच्या खाली 12, 16, 12, राईट? सो बेनिफिट तुम्हाला इकडे बघायला मिळतो. दुसरा एखादा स्टॉक NTPC पण आहे, ओबेरॉय रियालिटी पण खूप सुंदर आहे. OFSS बघा, OFSS तर खूप सुंदर चाललंय, राईट? सगळे रिसेंट 4 सिग्नल त्याचे चाललेच आहेत. हाच करंटली ओपन दिसतोय, ओपन नाही एक्झिट आहे, बट स्टील शॉर्ट वॉल बघा 18-7 आलेला, 25 पर्यंत 15% ड्रॉप होता व्होलॅटिलीमध्ये, 11-14. सो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात ना, ॲज कम्पेअर लॉंग वॉल ट्रेड्स ना, शॉर्ट वॉल ट्रेड्स जे आहेत ते खूप जास्त चालतात, राईट? आन्सर काय सिंपल आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक. व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक काय सांगते की ती जास्त वेळ टाइम स्पेंड नाही करत ना वरती, त्यामुळे जसा शॉर्ट सिग्नल आला तर तशी शॉर्ट वॉलचा सिग्नल आला तेव्हा लगेच एक ड्रॉप मिळतो. पण लॉंग वॉलला काय होतं की टाइम स्पेंड होतो, आज लॉंग वॉलचं 2-3 दिवस अजून स्पेंड होऊ शकतो. सो ट्राय टू गो विथ द शॉर्ट वॉल ट्रेड्स लॉंग वॉल ट्रेड्सपेक्षा. सो बघा इथे PEL पण खूप सुंदर आउटपुट आहे, इथे सलग 4-5 सिग्नलचे कंटिन्युअसली चाललेत. शॉर्ट वॉलचे खूप जास्त तुम्हाला रिटर्न दिलं, लॉंग व्होलॅटिलीचं पण करंटली दिलं आहे, राईट? सो असे काही आहेत त्या ज्या ट्रेड्स तुम्ही इथे बनवू शकता आणि त्या बेसवरती जो आहे तो मोमेंटम जो आहे तो आयडेंटिफाय करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस डेटा पॉइंट. ओके, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. बरेच डेटा पॉईंट्स आहेत ॲप्लिकेशनमध्ये ज्याचा तुम्हाला ॲक्सेस मिळेल, काही टूल्स फ्री पण आहेत, राईट? आणि ज्यांनी अजून व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट नाही केले प्लीज गो अँड व्हिजिट द व्हिडिओ लायब्ररी ॲज वेल. Thank you so much everyone. Thank you so much for your time.